हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण सुखी का नसतो, हॅपीनेस आपल्यापासून दूर का जातो. त्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. एक राजा असतो. आता राजाकडे संपन्नता किती असेल तरी पण तो सुखी नसतो. तो प्रधानासोबत वेषांतर करून राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातो. तर तिथे त्याला एके ठिकाणी एक कुंभाराचं जोडपं खूप आनंदात दिसतं. अगदी ते हसत गाणे गात आपलं कुंभाराचं काम करत असतात. माती काम ते करत असतात, मडके बनवण्याचं वगैरे. मग या राजाला आश्चर्य वाटतं की माझ्याकडे एवढा पैसा आहे, धनदौलत आहे, सगळं राज्याचा राजा आहे, आणि तरी पण मी सुखी नाही. तरी मी याच्यासारखे गाणं म्हणू शकत नाही किंवा याच्यासारखं सुखी मला राहता येत नाही. काय भानगड आहे, म्हणजे कशामुळे हे लोक एवढे सुखी आहेत आणि मला सुखी राहता येत नाही. तर त्याच्यासोबत असलेला प्रधान म्हणाला, तुम्ही फक्त माझ्याकडे 99 मोहरा द्या, सोन्याचे कॉइन्स द्या, मग बघा काय होतं ते. मग राजा त्याप्रमाणे करतो. या प्रधानाकडे 99 मोहरा देतो आणि तो प्रधान काय करतो, या कुंभाराकडे जो सदैव सुखी असतो त्याच्या दारामध्ये रात्री नेऊन ठेवतो. सकाळी उठल्यावर त्या कुंभाराला त्या मोहरांची थैली दिसते. तो त्या घरामध्ये घेऊन जातो. त्याला खूप आनंद होतो. उघडून बघतो, त्याला खूप आनंद होतो. तर त्या मोहरा मोजतो. त्या मोहरा पडतात 99. त्याला वाटतं एक मोहर कशी काय कमी असेल, ह्या तर 100 असायला पाहिजे. तो पुन्हा मोजतो. 3दा मोजून त्या 99 भरतात. त्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणतो, तू ह्या मोहरा मोज, ह्या 100 असायला पाहिजे, एक का कमी याच्यामध्ये. ती पण 2दा-3दा मोजते, त्या पण 99 भरतात. मुलांना बोलवतात, ते सुद्धा मोजतात, त्या सुद्धा 99 भरतात. मग तो एका मोहरेसाठी बेचैन होतो की नाही, 99 मोहरा तर आहे, एक मोहर आपल्याला पाहिजे. पण त्याच्यासाठी ती एक मोहर मिळवणं, एक सोन्याचं कॉईन मिळवणं खूप कठीण गोष्ट असते. त्याला खूप परिश्रम करावे लागतात, त्यासाठी खूप दिवस लागणार असतात. तो परिश्रम करत राहतो ते एक मोहर मिळवण्यासाठी. आधी तो सुखी होता आहे त्यामध्ये, पण आता एक मोहर मिळवण्यासाठी तो खूप बेचैन होतो, काम करायला लागतो, घरात चिडचिड सुरू होते. त्याची बायको विचार करते की आता एवढ्या 99 मोहरा आपल्याकडे आहेत, त्याचं एक नाही म्हणून त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आहेत त्याच्यात आनंद घेऊन आपण त्या का नाही खर्च करू. ती 2 मोहरा खर्च करते, आपल्यासाठी काय लागेल ते घेऊन येते. तिचा मुलगा पण 2 मोहरा घेतो, तो अजून काहीतरी खरेदी करतो. आणि इकडे हा कुंभार तर रोज मोहरा मोजत असतो. मग परत तो एक दिवस मोहरा मोजायला बसतो, त्यात अजून 4 मोहरा कमी झाल्या, आता तर 95 मोहरा उरल्यात. तो अजून कष्ट करतो, अजून घरात भांडणं, तुम्ही का खर्च केलेत, एकच कमी होती, ती आपल्याला मिळवायची होती, तुम्ही ते एक मिळवण्यासाठी मदत केली नाही आणि अजून 4 खर्च करून ठेवलेत, आता ह्या 4-5 मोहरा कशा मिळवायच्या. झालं, त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात. मग 6 महिन्यानंतर राजा जेव्हा त्या एरियामध्ये येतो, त्या भागामध्ये येतो, तेव्हा बघतो की या घरामध्ये कलह सुरू झालेले आहेत, नेहमीसारखं आनंदी वातावरण नाही. तेव्हा राजा प्रधानाला विचारतो की अरे प्रधाना, तू काय केलंस, हे लोक किती सुखी होतेस, आता हे का एवढे अशांत झाले आहेत, का एवढे भांडणं करत आहेत. त्यावर तो प्रधान राजाला म्हणतो, आत्ता कुठे हे 99 क्लबचे मेंबर झालेले आहेत. आपण सर्वच जण या 99 क्लबचे मेंबर आहोत आणि हे व्हॉट्सॲप स्टेटस आल्यापासून तर अधिक संख्या या 99 क्लब सदस्यांची वाढते आहे. आपल्याकडे एखादी गाडी असेल, 4 व्हीलर असेल, दुसऱ्यांकडे ती 4 व्हीलर, त्याच्यापेक्षा चांगली 4 व्हीलर आपण पाहिली की आपल्याला वाटतं आपल्याकडे का ती नाही. किंवा दुसऱ्यांचे कुठे टूरचे फोटो बघितले, आणि कारण सगळेच जण आजकाल शेअर करतात, फेसबुकवर करतात, स्टेटसवर करतात, ते बघून मग ज्यांच्याकडे ते नाही किंवा ज्याने ते केलेलं नाही त्यांना खूप वाईट वाटतं की अरे आपण हे केलं नाही, आपल्याकडे नाही, हे लोक किती छान बर्थडे साजरा करतात, त्यांच्याकडे किती छान साडी आहे, त्यांच्याकडे किती छान दागिने आहेत, आपल्याकडे काही नाही. त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानणं या व्हॉट्सॲपमुळे खूप कमी झालेलं आहे. जुनी लोक बघा, त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्याकडे घर कसं होतं, मातीचं घर, घालायला कपडे 2च असायचे, जेवण चटणी भाकरी मीठ भाकरी असंच ते जेवायचे, एकच भाजी कशी तरी त्यांना मिळायची, कमी तेलाचं जेवण ते असायचं, त्यामध्ये ते सुखी समाधानी होते. पण आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, पूर्ण घर आपलं सामानांनी भरलेलं आहे, किराणा सामानाची कुठेच कमतरता आपल्या घरात नसते, कपड्यांची तर अगदी रेलचेल आहे, कपाट ओढलं की कपडे खाली पडतात, एवढे कपडे आपल्याकडे आहेत.
गाडी आहे, घर आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पैसा मुबलक आहे, पाहिजे तेव्हा आपण खर्च करू शकतो, कुठे बाहेर फिरायला जाऊ शकतो. पण तरीही आपलं सुख समाधान हरवलेलं आहे, कारण आपण 99 क्लबचे मेंबर झालेलो आहोत. आपल्याला एक मोहर आपल्याकडे कमी आहे, ती मिळवण्याच्या नादामध्ये आपल्याकडे ज्या 99 मोहर आहेत त्याचा आनंद घ्यायला आपण विसरलेलो आहोत. प्रेमाच्या बाबतीतही तसंच. आपल्याला सगळ्यांवर प्रेम करा सांगितलं जातं. प्रेम ही भावना अशी आहे की प्रेमाने सगळ्यांशी वागलं पाहिजे, तर सगळीकडे वातावरण चांगलं राहतं. घरामध्ये सुद्धा एकमेकांशी संबंध, कौटुंबिक संबंध चांगले असतील, प्रेमाने बोलणं असेल तर ते चांगलं राहील. पण हे हा जो 99 मधला पुढचा एक आहे, त्या कारणामुळे सगळ्यांमध्येच वादावादी होत आहे. मुलं बघा शिकतात, शिक्षण घेतात, एखाद्याचा पहिला नंबर आला, त्याला दुसरा नंबरवाल्याला काही पॉईंटने मार्क कमी पडले, झाला तोही नाराज होतो. दुसरा नंबर येऊन तो आनंदी होत नाही. 30व्या नंबरवाला मात्र खुश असतो की ठीक आहे मी पास तर झालो, तो आनंदी राहतो. पण दुसऱ्या नंबरवाल्याला वाटतं की माझा पहिला नंबर गेला. दुसऱ्या नंबरचे मार्क्स मिळून सुद्धा तो खुश नसतो. हा सुद्धा क्लब 99 क्लबचा मेंबर झालेला असतो. तर सगळ्याच ठिकाणी ही गोष्ट आपल्या लक्षात येते. घरामध्ये असो, शिक्षणामध्ये असो, नोकरी करताना आपलं पद कुठलं आहे, आपल्यापेक्षा मागचा एखादा माणूस त्याला बढती मिळाली असेल तर आपण तिथे नाखुश होतो. कधी या माझ्या मागून येऊन पुढे गेला, मी तिथेच राहे अजून. आपण प्रयत्न जरूर करावेत, पण आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहावं. म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे, पण आपण पुढे का गेलो नाही, हा पुढे का गेला, याच्यासाठी आपण आपला आजचा आज खराब करू नये. म्हणजेच आपण आनंदी राहावं. या 99 क्लबचे मेंबर झाल्यामुळेच आपल्याला ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसीजेस ज्या आहेत, ह्या 99 क्लबचं मेंबर झाल्यामुळेच आपले ताणतणाव वाढत आहे. त्यामुळेच ब्लड प्रेशर, नंतर डायबिटीज, ओबेसिटी यासारखे आजार आपल्याकडे येत आहेत. म्हणून सदैव खुश राहणं आहे, त्यात समाधानी राहणं. पण पुढच्यासाठी प्रयत्न जरूर करायचे आहेत. मी असं म्हणणार नाही की तुम्ही आहे तिथेच थांबा. प्रयत्न जरूर करायचे आहेत, पण खंत न करता, मी आहे आज इथे का आहे याची खंत न करता, आजचा दिवस आपल्याला आनंदात घालवायचा आहे आणि उद्यासाठी प्रयत्न जरूर करायचे आहेत. तर प्रत्येकाने या 99 क्लबचं मेंबर आपण आहोत का हे आधी बघायचं आहे. आणि आपल्याला या क्लबचं मेंबर होऊ नये अशी इच्छा व्हावी असं मला वाटतं. आणि सदैव आपण सुखी राहावं, सदैव आनंदात राहावं आणि तुमचं घर सुद्धा सदैव आनंदाने बागडत असावं. घरामध्ये सुसंवाद असावा. आणि सुसंवाद नसल्यामुळे या हव्यासापोटी ही एक मोहर मिळवण्यासाठी सदैव धावणं जे चालू आहे, त्यामुळे झोप बिघडली आहे, झोपेवर परिणाम झाला आहे, जेवणावर परिणाम झाला आहे, त्या चिंता वाढल्या आहेत. हे सगळं कमी करायचं असेल तर एकच उपाय, 99 क्लबचे मेंबर असाल तर विचार करा आणि खुश राहा. बस एवढंच. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.